त्यापासून जी गडी काय म्हणतात गडी लँडच झाला नाही, लँडच होईना, अजून पण लँड होईना. सातत्यानं विमानात आहे गाडी. अरे आमदार झाल्यावर नुसती भाषणं करून नाही चालत, ऍक्टिंग करून नाही चालत, लोकांच्यासाठी काम करायला लागतं. अजून वर्षभरानं माणसं गावात नाही येऊन द्यायची बाबा तुला. किती दिवस ऐकतील, आलं का असं झालं, आलं का तसं झालं, आलं का असं होईल. हे किती दिवस लोक ऐकणार? कोण ऐकत नाही. काही दिवसापुरता मर्यादित हा विषय असतो. पण माझं सांगणं आपल्या सगळ्या मंडळींना आहे की ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून सरकारमध्ये अगदी केंद्रापासून राज्यापासून अगदी सोलापूरपर्यंत भारतीय जनता पक्ष माहितीचं सरकार आहे. मधील गडी म्हणायला लागलं, हे नेमकं हाय तरी कुणावर कळतच झालेत मला. सकाळी इकडं येते बोराटवाडीला, बोराटवाडी माहितीये का? नाही कोणाची? सकाळी बोराटवाडीला, दुपारी अकलूजला, संध्याकाळी देवगिरीला, मध्यरात्री वर्षावर. स्थिरच नाही कुठं. आणि सगळीकडे म्हणतोय मी तुझीच. सगळे म्हणतोय मी तुझीच, सांगा मी कुणाची. दादा वजनदार कडे एकटाच बास. सातत्यानं बघा आपण या विकास कामाच्या बाबतीतली भूमिकाच नाही. मध्ये पूर आला, मी दारफळाला गेलो होतो. पूर आला, प्रचंड अडचण लोकांची होती. लोक अडकली होती, जवळजवळ हजारो लोक आत अडकली होती. बघवत नव्हतं, पाणी भरून वाहत होतं, गावामध्ये आलं होतं. मी तिथं गेलो, परिस्थिती एवढी गंभीर होती. मी तातडीनं फोन केला आयुक्तांना, फोन केला. मिलिटरी इथं पोचली पाहिजे म्हणून सांगितलं. सीएम साहेबांशी बोललो, सीएम साहेबांना सांगितलं. तिकडून सगळ्या यंत्रणा उभ्या राहिल्या. मी हेलिकॉप्टर मागवलं, हेलिकॉप्टर आणलं, लोकांची मदत केली, लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. आणि माझ्या बाजूला उभं होतं. आणि मी जसा तिथनं निघालो तसं सुरुवात केली. मी हेलिकॉप्टर मागवलं, मी लोकांना मी मिलिटरी बोलवली. हा तू बोलून कुत्र येईल का? या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. म्हणून मला आपल्याला सांगायचं या ठिकाणी आहे की बाबांनो, आता विकासाचं राजकारण केलं पाहिजे. आम्ही सगळे मंडळी आता इथं बसलेले आहे. आज डीपीडीसीच्या माध्यमातून, ग्राम विकासच्या माध्यमातून, अगदी पाणी योजना असतील,